नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना करते की तुमच्या सर्वांच्या आयुष्यातील अडचणी दूर होत, मनोकामना पूर्ण होत आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती व समाधान नांदो. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या ही असतेच. कधी आर्थिक अडचणी असतात, तर कधी घरामधील मतभेद, तर कधी आजारपण, तर कधी कामामध्ये अडथळे, तर कधी मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते, तर काही वेळा आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्याला यश मिळत नाही. अशा वेळी आपलं मन निराश होतं आणि आपण मार्ग शोधू लागतो. अशा परिस्थितीत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हेच सर्वात मोठा आधार ठरतं. स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. श्रद्धा, सपुरी आणि सेवा या त्रिसूत्रीचा स्वीकार केल्यास जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले काही अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय कोणालाही सहज करता येतील. यासाठी कुठलीही मोठी पूजा किंवा खर्च करण्याची गरज नाही. फक्त श्रद्धा आणि विश्वास आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता जाणून घेऊया स्वामी समर्थांनी सांगितलेले काही अत्यंत प्रभावी उपाय. मंडळी, आपण सर्वजण स्वामी समर्थांचे सेवेकरी आहोत. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वामींचे नामस्मरण हे असणे हे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वामी समर्थांचे नाव घ्यावे. दिवसांची सुरुवात करावी. स्वामींच्या स्मरणाने केली तर मन शांत राहते आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळते. घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा ही दूर राहते. स्वामींची कृपा घरावर कायम राहते. त्यामुळे घरामध्ये शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. मंडळी, प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचे चिंतन आणि नामस्मरण करावे. गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्वामींचे ध्यान केल्यास जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते, मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. दर सोमवारी स्वामींना पांढरे फूल अर्पण करावे. पांढरा रंग हा शांती आणि पवित्रतेचं प्रतीक मानला जातो. हे फूल अर्पण केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी टिकून राहते. तसेच घरातील वातावरण देखील शांत राहते. त्यानंतर दुधामध्ये थोडंसं शेंदूर मिसळून स्वामींच्या मूर्तीला टिळा लावावा. हा उपाय अत्यंत सोपा आहे. असे केल्याने जीवनातील संकटे कमी होतात आणि मनातील चिंता दूर होते. स्वामींचे संरक्षण आपल्याला मिळते. त्यानंतर मंडळी, गुरुवारच्या दिवशी गरजूंना अन्नदान करावे. विशेषतः खिचडी किंवा साधे अन्न वाटल्यास पितृदोष कमी होण्यास मदत होते असं मानलं जातं. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. त्यामुळे हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. मंडळी, स्वामी समर्थ महाराजांची आरती ही रोज ऐकावी किंवा म्हणावी. यामुळे आपलं मन स्थिर राहतं, मानसिक तणाव कमी होतो, घरातील वातावरण पवित्र बनतं आणि आरतीच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर मंगळवारी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन फुले अर्पण करावीत. यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात, कामामध्ये येणारे अडथळे कमी होतात आणि आपलं मन प्रसन्न राहतं. मंडळी, स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय वाचणे हे अत्यंत लाभदायक ठरतं. त्यामुळे दररोज 3 अध्याय वाचता आले तर उत्तम, अन्यथा एक अध्याय जरी वाचला तरी चालतो. यामुळे मनाला प्रेरणा मिळते आणि जीवनात योग्य दिशा आपल्याला मिळते. त्यानंतर मंडळी, तारक मंत्राचे जप करणे हे अत्यंत प्रभावी मानले जाते. वेळ मिळेल तेव्हा स्वामींचे नामस्मरण करत राहावे. कोणतेही काम करताना श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवावा. यामुळे काम निर्विघ्न पार पडते. त्यानंतर रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ महाराजांचे नाव घेत झोपावे. असं केल्याने भीती दूर राहते, झोप चांगली लागते, मन शांत राहतं आणि चिंता कमी होतात आणि स्वामींचे संरक्षण आपल्याला मिळते. मंडळी, घरामध्ये जर सतत स्वामींचे नामस्मरण चालू ठेवले त्यामुळे घरातील वातावरण पवित्र राहते, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही आणि स्वामींच्या नावामध्ये अपार शक्ती आहे. त्यामुळे आपल्या घराचं संरक्षण होतं. मंडळी, स्वामी समर्थांचा फोटो हा उजव्या बाजूला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे कामामध्ये यश मिळते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि आपलं मन स्थिर राहतं. स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित करावा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन नामस्मरण करावे. यामुळे घरामधील वातावरण आणि आनंदी निर्माण होतं. त्यानंतर प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावावा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. यामुळे दुःख कमी होतात, अडचणी दूर होतात आणि मनामध्ये सकारात्मक विचार येतात. त्यानंतर गुरुवारी सौम्य आवाजामध्ये स्वामींचे भजन लावावे. भजन ऐकल्याने मन प्रसन्न होते, घरातील वातावरण शांत राहते आणि मनातील ताण कमी होतो. मंडळी,
स्वामी समर्थ महाराजांची त्रिसूत्री म्हणजेच श्रद्धा, सबुरी आणि सेवा ही 3 गोष्टी जर मनामध्ये ठेवल्या तर जीवन हे सुखकारक होते. कोणत्याही अडचणीला सामोरे जाण्याची आपल्यामध्ये ताकद निर्माण होते. तसंच अडचणीच्या वेळी स्वामींचा दत्त जप करावा. हा जप अत्यंत प्रभावी मानला जातो. मार्ग सुलभ होतो आणि मनातील भीती देखील कमी होते. स्वामींच्या मंदिरात सेवा करावी. आठवड्यातून एकदा मंदिरात जाऊन सेवा केल्याने आपलं मन शुद्ध होतं, कर्मशुद्धी होते आणि आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. तसंच स्वामींची मूर्ती रोज स्वच्छ करावी, त्याला फुले आणि धूपदीप अर्पण करावा. यामुळे मानसिक शांती मिळते, मन शांत राहतं. स्वामी समर्थांचे जीवनचरित्राचे वाचन करावे. यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळते. तसंच घरामध्ये एक कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी राखून ठेवावा. त्या ठिकाणी रोज काही वेळ बसून ध्यान करावे. तो कोपरा सकारात्मक ऊर्जेने भरून जातो. नंतर आठवड्यातून एकदा स्वामींच्या नावाने उपवास करावा. त्यामुळे मन एकाग्र होतं, श्रद्धा वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. मंडळी, घरातील स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे घरामध्ये स्वामी समर्थांचा स्वयंपाकघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा छोटा एक फोटो ठेवणे हे शुभ मानले जाते. असं केल्याने अन्न शुद्ध राहतं, घरात अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहते. कोणाला जर आजारपण असेल तर औषध देताना देखील तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नाव मनामध्ये घेऊ शकता. हा साधा उपाय असला तरी मनाला आधार मिळतो, रुग्णांच्या मनामध्ये सकारात्मकता वाढते आणि सेवा भावनेने केलेले हे कार्य पुण्य देणारे देखील ठरते. तसंच दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची दत्त आरती म्हणावी. आरतीच्या शब्दामध्ये एक वेगळी शक्ती असते. आरती केल्याने घरातील वातावरण पवित्र होते, मन शांत राहते आणि अनावश्यक तणाव देखील कमी होतो. मंडळी, स्वामींच्या नावाने झाडांना पाणी घालण्याची सवय लावावी. निसर्गाशी जोडले जाणे ही देखील एक सेवाच आहे. असं केल्याने मन प्रसन्न राहते आणि स्वामींची कृपा मिळते आणि आपल्या जीवनामध्ये समाधान वाढते. जर आर्थिक अडचणी जाणवत असतील तर स्वामींच्या मूर्तीसमोर गंध, फुले आणि तुपाचा दिवा लावावा. हा उपाय श्रद्धेने केल्यास घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आणि मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. तसंच सकाळी उठल्यानंतर स्वामी समर्थांचे नाव घेत पाणी प्यावे. हा उपाय शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. दिवसाची सुरुवात सकारात्मक होते आणि मनामध्ये शांतता निर्माण होते. आणि स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पाने ठेवावीत. कडुलिंब म्हणजे पवित्र आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि घरामध्ये शांत वातावरण राहतं. तसंच दर रविवारी स्वामी समर्थ महाराजांचे स्तोत्र वाचावे. आठवड्यातून एकदा जरी स्तोत्र पठण केलं तरी मन स्थिर राहतं आणि मानसिक अस्वस्थता कमी होते. स्वामींना पिवळा नैवेद्य अर्पण करावा. शिरा, बेसन लाडू किंवा गोड पदार्थ अर्पण करता येतो. हा उपाय धन लाभासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. तसंच स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाने अर्पण करावीत. तुळस हे अत्यंत पवित्र आहे. असं केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते आणि आरोग्य देखील सुधारते. शनिवारी उडीद डाळ अर्पण करण्याची परंपरा काही भक्त पाळतात. श्रद्धेने जर हा उपाय केला तर शनी संबंधित अडचणी कमी होतात असं मानलं जातं आणि आपल्या मनातील भीती देखील कमी होते. दररोज एखाद्या पक्षाला दाणे घालावेत आणि स्वामींच्या नावाने केलेली ही सेवा अत्यंत पुण्यकारक देखील ठरते. त्यामुळे मनामध्ये दया आणि करुणा देखील वाढते. स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळ यांचे दान करावे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. या दानामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही, घरामध्ये समाधान टिकून राहते आणि दान केल्याने मनातील स्वार्थ देखील कमी होतो आणि आपला सेवाभाव वाढतो. पतीच्या यशासाठी पत्नीने दर गुरुवारी स्वामींच्या समोर तुपाचा दिवा लावावा. हा उपाय श्रद्धेने केल्यास कामामध्ये प्रगती होते असं मानलं जातं आणि घरातील वातावरण देखील शांत राहतं आणि नात्यामध्ये विश्वास वाढतो. तसंच सकाळी उठल्यानंतर स्वामींचा जप काही वेळ करावा. हा जप मनाला स्थैर्य देतो, दिवसभरातील कामांमध्ये एकाग्रता वाढवतो आणि आत्मविश्वास वाढवतो. घरात प्रवेश करत असताना मनामध्ये स्वामी समर्थांचे नाव घ्यावे. हा साधा उपाय देखील मन शांत ठेवतो. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंद टिकून राहतो. व्यवसाय जर सुरू करत असताना तर स्वामींचे स्मरण करून फुले अर्पण करावीत. हा उपाय काम सुलभ करण्यासाठी केला जातो. अडथळे कमी होतात आणि मनामध्ये आत्मविश्वास देखील निर्माण होतो. तसंच जर तणाव वाढला असेल तर स्वामींचे भजन ऐकावे. भजन ऐकल्याने मन प्रसन्न होते आणि विचार शांत होतात. जर तुम्ही नवीन नात्याची सुरुवात करताना
स्वामींच्या चरणी नमस्कार करून म्हणजे केला आणि जर नातं जोडलं, त्यामुळे संबंध दृढ होतात, परस्पर विश्वास वाढतो आणि नात्यामध्ये स्थैर्य निर्माण होते. स्वामींच्या नावाने घरामध्ये पांढऱ्या रंगाचा स्वच्छ रुमाल ठेवावा. पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो आणि हा उपाय घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी देखील केला जातो. मंडळी, व्यवसायामध्ये जर मंदी जाणवत असेल तर कॅश काउंटर समोर स्वामींचे चित्र ठेवावे. श्रद्धेने जर हा उपाय केला तर कामामध्ये सुधारणा होते आणि ग्राहकांचा विश्वास देखील वाढतो. गुरुवारच्या दिवशी स्वामींना शेंदूर लावावा. हा उपाय आंतरिक ऊर्जा वाढवणारा आणि मानला जातो आणि मनातील नकारात्मक विचार कमी होतात. कामामध्ये जर सतत अडथळे येत असतील तर सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा त्रिकाळ स्वामींचे स्मरण करावे. श्रद्धेने केलेले नामस्मरण हे मार्ग सुलभ करते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचे ध्यान करावे. दिवसातील तणाव दूर होतो, शांत झोप लागते आणि आपलं मन प्रसन्न राहतं. तर मंडळी, अशा प्रकारे आपण स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेले काही सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेतले. हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केले तर जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते. घरात शांतता, समाधान आणि सकारात्मकता निर्माण होते. आणि तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नांदो ही स्वामी चरणी प्रार्थना. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.